नमस्कार मित्रांनो. तर साजूक तूप घरच्या घरी कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इथे मी गाईच्या दुधापासून जी आलेली साय असते ती इथे साचवलेली आहे. मी एक 7-8 दिवसाची साय घेतलेली आहे. त्यानंतर त्या साईला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी, आणि नंतर याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. जोपर्यंत लोण्याचा असा हा घट्टसर गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्सरमधून असंच फिरवून घ्यायचं आहे. आता तो तयार झालेला लोण्याचा गोळा आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि सर्व साईचं लोणी काढून झाल्यानंतर पातेल्यामध्ये काढलेल्या लोण्यामध्ये आपल्याला स्वच्छ थंड पाणी ओतायचं आहे आणि हा जो लोण्याचा गोळा आहे तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर आता मी इथे थंड पाणी ओतते या पातेल्यात आणि हे लोण्याचा गोळा जो आहे तो धुवून घेते. तर हा धुवून झाला स्वच्छ की आपल्याला याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि हे आपल्याला गॅसवरती मंद आचेवरती ठेवून द्यायचं आहे. तर जोपर्यंत याचं कडकडीत असं तूप निघत नाही तोपर्यंत आपल्याला याला मंद आचेवर उकळायचं आहे. तुम्ही बघू शकता आता इथे वितळलं आहे. त्याचसोबत याच्यामध्ये आपल्याला नागिणीचं पान जे असतं आपलं खायचं, विड्याचं पान, ते मी इथे टाकणार आहे. तर त्याच्यामुळे तुपाला एक चांगली चव येते. सोबतच थोडंसं मीठसुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे. तर मीठ टाकण्याचं कारण असं की मीठ टाकल्यामुळं तूप हे रवाळ होतं, त्याचं टेक्स्चर जे आहे ते रवाळ होतं. तिथे मी आपलं थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. आता हे तूप आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तूप कसं झालं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.